नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत जी नोटिफिकेशन आहे महिला व बाल विकास 2025 साठी. तर याआधी सुद्धा आपण यावरती व्हिडिओ बनवलेला जेव्हा रिक्रुटमेंट बद्दल आपण बोलत होतो. तर याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे. 8 डिसेंबर 2025 पर्यंत पासून जी लास्ट डेट असेल ती 22 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकाल. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, वयोमर्यादा काय आहे ते सुद्धा आपण बघू आणि परीक्षेचा पॅटर्न बद्दल इथे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आता येणाऱ्या ज्या सरळ सेवांचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला माहिती आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो रिझनिंग ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे त्याद्वारे डिझाईन करण्यात आलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल. नोट्स या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अवेलेबल असतील आणि यासाठी जो वॉच टाइम आहे तो अनलिमिटेड वॉच टाइम असेल. तर प्लस तुम्हाला वॉच टाइममध्ये तुमचं जेव्हा पण रिव्हिजन्स कंप्लीट होतात तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि यामध्ये 100+ टेस्ट तुम्हाला या एकाच बॅचमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. यासाठी जी फीज आहे ती 999 रुपये आहे 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 आणि जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे. आता ॲप का डाउनलोड करायचं? कारण की ॲपमध्ये खूप सारा जो सिलेबस आहे तो तुम्हाला फ्री कॉन्टेंट अवेलेबल आहे. तर त्यामुळे तुम्हाला जरी तुम्ही बॅच परचेस नाही करत आहात सपोज तरी सुद्धा तुम्हाला फ्री कॉन्टेंट खूप सारा बॅच ज्या ॲपमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर जे नोटिफिकेशन आहे त्याबद्दल थोडंसं बघूया की महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत आता हे जे नोटिफिकेशन आलेलं ते बघूया. आता सरळ सेवा भरती यामध्ये जी फॉर्म फिलिंग आहे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक या पोस्टसाठी या वॅकन्सीज आहेत. तर याची अर्ज करण्याची जी दिनांक आहे ती स्टार्ट होते 8 डिसेंबर 2025 पासून आणि तुमची जी लास्ट डेट आहे ती आहे 22 डिसेंबर 2025 पर्यंत. तर याबद्दल काय करायचं आहे, जी रिक्त पदे आहेत बघा संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक या संवर्गातील सरळ सेवा पदभरतीसाठी ही पदभरती होत आहे. तर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे https://www.wcdcompune.com या वेबसाईटवर जायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. तर ते सुद्धा आपण बघूया. आता तुमचे जे टोटल ज्या वॅकन्सीज आहेत तर गेल्या वर्षी जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आलेली तेव्हा त्याच्यासाठी 56 वॅकन्सीज होत्या. यावर्षी फक्त 17 वॅकन्सीज आहेत. परंतु जे पण कास्टमधील उमेदवार आहेत किंवा इतर ज्यांच्यासाठी म्हणजे ड्रीम पोस्ट आहे की आधी संरक्षण अधिकारी महिला बाल विकास विभागाअंतर्गत काम करण्यासाठी त्यांनी हा आवर्जून भरायचा आहे फॉर्म. तर यामध्ये टोटल 17 पोस्ट आहेत. अराखीवसाठी 7 आहेत, EWS साठी 1, ICBC 1, त्यानंतर OBC साठी 4 अशा प्रकारे आहेत. परंतु जो गेल्या वर्षी 2024 मध्ये जी ॲडव्हर्टाइजमेंट होती त्यामध्ये काय झालेलं की त्यांनी एनी ग्रॅज्युएट अप्लाय नव्हतं केलं. परंतु आता संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटकासाठी एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय म्हणजे ज्यांची कोणाची डिग्री झालेली आहे ते सर्व उमेदवार इथे हा फॉर्म भरू शकणार आहेत. सॅलरी जी आहे S6 जो बेसिक आहे तो 19,900. आता ही याच्यामध्ये महागाई भत्ते वगैरे ऍड करून तुमची जी सॅलरी आहे ती 42 to 45K पर्यंत तुमची ही सॅलरी स्टार्टिंग असणार आहे या पोस्टसाठी. तर जे कोणी फॉर्म भरू इच्छितात त्यांच्यासाठी ही सॅलरी तुमची स्टार्टिंग असेल. म्हणजे त्यानंतरचा पार्ट आहे वयोमर्यादा. खुला प्रवर्ग जो आहे ओपन कॅन्डिडेटसाठी 18 ते 38, सरळ सेवामध्ये मोस्ट ऑफ एक्झामसाठी हेच एज क्रायटेरिया आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत आणि पदवीधारक आणि अंशकालीन उमेदवार जे आहेत ते 55 वर्षापर्यंत फॉर्म हा भरू शकणार आहेत. नेक्स्ट जे आहे ते ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप जे कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्यामुळे जो पार्ट आहे तुमचा 25 क्वेश्चन मराठी, 25 मराठीचे, त्यानंतर 25 इंग्लिशचे, 25 GKचे आणि 25 क्वेश्चन्स जे असतील ते रिझनिंग ॲप्टिट्यूडचे असणार आहेत. असे 25 क्वेश्चन्स तुमचे असणार आहेत. तर इथे दिलेलं आहे प्रत्येकी 50 गुणांची याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि त्याद्वारे मग तुमची लिस्ट लावली जाईल. यामध्ये सुद्धा बघा प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात आले आहेत. नंतर तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो होणार नाहीये. महिला बाल विकास विभागाच्या आधीच्या ज्या एक्झाम्स असायच्या त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू असायचा, तर तुमचा आता इंटरव्ह्यू इथे घेतला जाणार नाही आहे. त्यानंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट ऑनलाईन परीक्षा 200, व्यावसायिक चाचणी नाहीये आणि 2 तासाचा तुम्हाला इथे कालावधी दिला जाईल. ॲट द एंड काय होणार आहे, जी एक्झाम आहे TCS द्वारे ही कंडक्ट केली जाईल आणि तुमचं नॉर्मलायझेशन इथे होणार आहे. सो नॉर्मलायझेशन नंतरचा जो रिझल्ट असेल त्याद्वारे ही प्रोसेस केली जाईल.
आणि जी खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठीची फीज आहे ती 1,000 रुपये आणि जे कॅन्डिडेट्स मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरणार आहेत रिझर्वेशन मधून त्यांच्यासाठी 900 रुपये फीज असेल. तर जी फीज नॉन रिफंडेबल आहे. TCS कधीच रिफंड करत नाही, तर ते तर आहे. परंतु या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही सुद्धा संपर्क साधू शकता, कमेंट सुद्धा करू शकता. 22 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्यानंतर जो आता नॉन क्रिमिलियर महिला उमेदवार आहे त्यांच्या रिलेटेड लेखी परीक्षेची परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणते हक्क राहणार नाहीत. तुमचं नॉर्मलायझेशन थ्रूच प्रोसेस केली जाणार आहे. आता जो नॉन क्रिमिलियरचा पार्ट आहे तर त्याबद्दल आपण थोडंसं बघूया. ओळखपत्राचे निवारण यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड सुद्धा असेल. आता KYC केलेले सर्व कॅन्डिडेट्स आहे त्यामुळे आधार कार्ड तुम्ही वापरू शकता. जे कॅन्डिडेट्स हे रिझर्वेशन मधून फॉर्म भरणार आहेत त्यांना जातीचा दाखला भरायचा आहे, कास्ट सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे, त्याची व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला ऍड करायची आहे. आता महिला व बाल विकास विभागातील ज्या उमेदवार ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरतील त्यांनी नॉन क्रिमिलियरची जी अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी नॉन क्रिमिलियर काढायची काही गरज नाही आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC ST आणि ओपनच्या ज्या महिला आहेत उमेदवार आरक्षणाकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता अर्ज करणाऱ्या महिला उमेदवार वगळून उर्वरित इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांकरिता म्हणजे कोणते EWS, CBC कॅन्डिडेट्स आणि इतर आरक्षित असलेल्या पदावर दावा करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी जे सक्षम प्राधिकाऱ्यांअंतर्गत नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. मग त्यामुळे त्या उमेदवारांनी नॉन क्रिमिलियर ऍड करायचं आहे कागदपत्र पडताळणी वेळेस, म्हणजे जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर या रिलेटेड हे सर्व अपडेट होतं. आता काही कॅन्डिडेट्सचं असं म्हणणं आहे की डिग्री कंप्लीट नाहीये, सेकंड इयरला आहे किंवा रिझल्ट आला नाहीये, तर असे कॅन्डिडेट्स फॉर्म अप्लाय करू शकत नाहीयेत. कंप्लीट डिग्री असणं गरजेचं आहे तुमचं. तर त्या असेच कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतील ज्यांचं पूर्ण डिग्री सर्टिफिकेट आलेलं आहे, डिग्री कंप्लीट आहे, अशा कॅन्डिडेट्सनी फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट तुमची 22 डिसेंबर 2025 आहे. आणि जो सिलेबस आहे तो सुद्धा इझिली डिकोड केलेला आहे, जो सरळ सेवेचा आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. यामध्ये तुम्हाला टेक्निकलचा पार्ट ऍड केलेला नाहीये, जसं की प्रोबेशनल ऑफिसरसाठी इतर ज्या एक्झाम्स होत्या महिला बाल विकास त्याच्यामध्ये कायदे ऍड होते, पण हा पार्ट ऍड नाही आहे. परंतु काही होतं की महिलांची एक्झाम आहे तर थोडेफार जे क्वेश्चन्स आहेत ते एक्सपेक्टेड असतात, त्यामुळे थोडा पार्ट तो तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे. तर अशाच या रिलेटेडच हे अपडेट होतं. आणि असेच अपडेट तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू.